श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा 23वा वर्धापन दिन कोरेगाव येथे उत्साहात साजरा। कोरेगाव येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा 23वा वर्धापन दिन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टच्या वतीने शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला। त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 7 वाजता सौ श्री इंद्रजित विलास भोसले यांच्या हस्ते श्रींना अभिषेक, महापूजा व आरती करण्यात आली। सकाळी 9:30 वाजता श्रींची पालखीतून सौवाद्य मिरवणूक काढण्यात आली। दुपारी 12 वाजता श्रींची आरती करण्यात आली। त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले। दुपारी 4 वाजता संभाजीनगर येथील गीताई महिला भजन मंडळाचे सुश्राव्य भजन झाले। सायंकाळी 7 वाजता श्रींची आरती करण्यात आली। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। कोरेगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने कोरेगाव येथील शनिवारी दुपारी 4 वाजता संचलन करण्यात आले। डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कृतीतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीची आणि कठीण पद्धतीची प्रचिती सर्वांना आली। पथसंचलनाने नागरिकांचे चांगलेच लक्ष वेधले असून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। कोरेगाव शहरातील एकंबी रस्त्यावर असलेल्या फुलाई मंगल कार्यालयात दुपारी 4 वाजल्यापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जमण्यासाठी सुरुवात झाली होती। शताब्दी वर्षानिमित्ताने संचलन असल्याने संघ कार्यकर्त्यांची चांगलीच गर्दी जमली। दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला सुरुवात झाली। घोष पथकाच्या तालावर हातात दंड घेऊन पथसंचलन करताना संघाचे कार्यकर्ते दिसून आले। नागरिकांकडून या पथसंचलनावर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले। पुढे दीड तासानंतर पथसंचलनाचा समारोप झाला। त्यानंतर विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन करण्यात आले। युवराजजी कुलकर्णी यांनी वक्ते म्हणून उद्बोधन केले। बनवडी येथे ऐतिहासिक संगम, हजरत दर्गा संदल व नवरात्री मिरवणुकीची अभूतपूर्व भेट, एकीचे दुर्मिळ दर्शन। बनवडी तालुका कोरेगाव गावाच्या इतिहासात कधीही न घडलेला अभूतपूर्व प्रसंग शुक्रवारी रात्री उशिरा 9 वाजता बनवडी येथे अनुभवायला मिळाला। हजरत पीर दस्तगीर दर्ग्याची संदल मिरवणूक आणि बनवडी सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाची मिरवणूक यांची ऐतिहासिक भेट घडून आली। या दुर्मिळ संगमाचे श्रेय पोलीस दलाच्या पुढाकाराला जाते। वाटा स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या समन्वयातून व प्रयत्नातून 2 वेगळ्या धार्मिक परंपरांच्या मिरवणुका एकत्र आल्या आणि बंधुता, ऐक्य व सौहार्दाचे दर्शन घडले। गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत या घटनेला उत्साहाचे स्वरूप दिले। ज्येष्ठ नागरिकांच्या मते यापूर्वी बनवडीच्या इतिहासात असे दृश्य कधीही पाहायला मिळाले नव्हते। दोन्ही समाज एकत्र आल्यामुळे गावात सामाजिक ऐक्याचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। ही घटना फक्त बनवडीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण परिसरात धार्मिक सौहार्द व सामाजिक सलोख्याचा संदेश पसरवणारी ठरली आहे। पोलिसांच्या मध्यस्थीमुळे गावात शांतता, बंधुता आणि मैत्रीचे नवे बीज रुजले आहे। गावकऱ्यांनी एकमुखाने पोलीस प्रशासनाचे आभार मानले असून हेच खरे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे, अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली। क्षत्रिय कुलवडी भूषण, सर्वधर्मीय प्रतिपादक, सर्वधर्मीय पथचह, दररोज गुणवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, सिंधू मंदिर संवर्धक, साहित्य मंदिर संवर्धक, शिक्षण मंदिर संवर्धक, मुघल संहारक, गजपती, भूपती, रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेदित, न्याय अलंकार मंडित, शास्त्र अस्त्र शास्त्र पारंगत, राजनीति धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय। ओम नमः पार्वती पते, हर 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 हर, आई तुम भवानी मातेच्या नावाना छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। ओम नमः
नाही गेला. एकच नंबर दोन्ही मंडळाचं खूप खूप अभिनंदन. अशीच एक जनता दरबाराद्वारे रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त घट्ट आणि अतूट नातं जनतेसोबतच वृद्धिगत होत चालले. आमदार मनोजदादा घोरपडे, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ही सर्व मंडळी अतिशय आशेने माझ्याकडे येतात. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल असलेला विश्वास बघून काम करण्यास अजून ऊर्जा मिळते. रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त घट्ट आणि अतूट असं माझ्या जनतेसोबतच हे नातं वृद्धिगत होत चालले आहे. याचे निश्चितच समाधान वाटत असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता स्पष्ट केले. वाठार किरोली तालुका कोरेगाव येथे जनता दरबार दरम्यान लोकांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांच्या समस्या अडचणी तात्काळ सोडवल्या. त्याचबरोबर पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व विभागातील प्रशासकीय खातेप्रमुख या जनता दरबारास उपस्थित होते. 300 पैकी 290 प्रश्न जागेवर सोडवण्यात यश आले आहे. 2008 सालापासून मोजणी झाल्यानंतर हद्दी दाखवणे शिल्लक राहिले होते. तो प्रश्न आता 2025 साली सोडवण्याचे भाग्य मला लाभले आहे. एकूणच जनतेचे गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंतचे प्रश्न सोडवण्याचा आनंद मिळत असल्याचे आमदार घोरपडे यांनी स्पष्ट केले. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये हा मतदार 4 तालुक्यामध्ये विभागला गेलेला आहे. त्यामुळं प्रत्येक महिन्यामध्ये किमान 3 तरी जनता दरबार करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आमचं प्रशासनाशी चर्चा करून नियोजन असतं आणि त्या माध्यमातून या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वेळेला आपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हे जनता दरबार भरवत असतो. त्या माध्यमातून गाव लेव्हलपासून तालुका लेव्हलपर्यंतचे जे काही विषय असतात, काही जिल्हा लेव्हलचे काही विषय असतात, काही महाराष्ट्र शासनातील विषय असतात, त्या सर्व समस्या या निमित्तानं लोकांच्या मध्ये जाऊन आपल्याला जाणून घेता येतात आणि त्या माध्यमातून लोकाभिमुख प्रशासन आणि लोकांच्या मध्ये एक दुवा साधण्याचं काम या जनता दरबारच्या माध्यमातून केलं जातंय. आणि त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गावातील ग्रामपंचायतचे काही विषय असतात, काही महसूलचे विषय असतात, काही भूमी अभिलेखचे विषय असतात आणि डेव्हलपमेंट केडरशी पंचायत समितीशी संबंधित बरेचसे विषय असतात. त्यामध्ये काही जणांचे रस्ते अडवलेले असतात, काही जणांना विनाकारण या ठिकाणी नकाशावर रस्ते असून ते खुले केले गेलेले नाही, परंतु हे शासन अतिशय सकारात्मक त्या बाबतीत आहे. आणि त्या माध्यमातून आता सेवा पंधरवड्याच्या पहिल्या 7 दिवसामध्ये शेतपूत रस्त्याच्या संदर्भातील विषय बऱ्यापैकी या शासनानं मार्गस्थ लावलेले आहेत. त्यातूनही काही जे विषय आमच्यापर्यंत येत असतात आणि त्यावर ऑन दी स्पॉट डिसिजन घेऊन त्यांना काही ठिकाणी तारखा द्यायच्या आहेत, काही ठिकाणी स्थळ पाणी करायचे आहे. आणि हे बऱ्याच वर्ष माझ्याकडे आता मगाशी एक भूमी अभिलेखचा 2008 साली मोजणी झाली आणि आज तागायत त्यांना हद्दी दाखवले गेले. मग असेही काही विषय येत असतात. मग त्यामध्ये त्या संबंधित शेतकऱ्याला, त्या ग्रामस्थाला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी प्रशासनाच्या आणि माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी करत असतो. आणि त्या माध्यमातून जे बऱ्याच वर्षाचे प्रलंबित विषय आहेत ते या ठिकाणी आपल्याला सोडवले जातात. विकासात्मक दृष्टिकोनातून सुद्धा काही नागरिकांच्या आपल्याला त्या ठिकाणी सूचना येत असतात आणि त्या माध्यमातून सुद्धा त्या संबंधित ज्या काही सूचना आहेत, मग काही ठराविक जे काही समाजातील उपेक्षित घटक आहेत त्यांचेही बरेचसे प्रश्न असतात आणि त्या लोकांना आपल्याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय घेऊन प्रशासनाची त्यामध्ये मदत घेऊन त्यांचे प्रलंबित विषय या ठिकाणी सोडवण्याचं अगदी अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करून त्या ठिकाणी रिझल्ट सुद्धा अतिशय चांगला या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळतो. आमदार झाल्यानंतर सुरुवातीलाच या ठिकाणी जनता दरबार चालू केले आणि त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न, मग त्यामध्ये काही प्रशासकीय विषय आहेत, काही विकासात्मक विषय आहेत, काही ठिकाणी शेती रस्ते असतील, एमएससीबीचे प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देण्याचा प्रयत्न आम्ही ह्या 9 महिन्यामध्ये केल्यामुळं आज प्रत्येक जनता दरबारामध्ये अतिशय उदंड अशा पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि त्या माध्यमातून बऱ्याच वर्षाचे प्रलंबित प्रश्न लोकांचे या ठिकाणी सुटलेलं पाहायला मिळत आहे. आणि खरं तर लोकांनी आपल्याला लोकप्रतिनिधित्व देताना त्या गोष्टी अपेक्षित होत्या आणि त्या गोष्टी पूर्ण करण्यामध्ये मला सुद्धा एक अतिशय वेगळ्या पद्धतीचा आनंद, एक जॉब सॅटिस्फॅक्शन या माध्यमातून मिळताना दिसतंय. राष्ट्रवादीच्या जनाक्रोश मोर्चामुळे नगरपंचायत प्रशासन आले जागेवर. बाजारपेठ परिसरात तिळगंगा नदीपात्रातील मातीचा भराव काढण्यास प्रारंभ.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोरेगावातील तिन्ही नगरसेवकांनी शुक्रवारी जनआक्रोश मोर्चाद्वारे नगरपंचायत प्रशासनावर लोकहिताच्या कामासाठी दबाव टाकल्यानंतर शनिवारी यंत्रणा गतिमान झाली आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी नगरपंचायतीने तिळगंगा नदीपात्रातील मातीचा भराव पोकलेनच्या साह्याने हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारपेठ आणि कळकाई परिसरात पुरामुळे होणारे नुकसान टळणार आहे. विरोधी पक्षनेते नगरसेवक हेमंत परगे, प्रीतम परगे, सूर्यवंशी व नंदकुमार परगे यांनी सकाळी 11 वाजता तिळगंगा नदीपात्रात नगरपंचायतीने सुरू केलेली मोहीम पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली. शहरातील प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 17 मध्ये विकास कामे केली जात नाहीत. 3 वर्षांपासून विकास निधीपासून या प्रभागांना वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये आक्रोश होता. ते मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. शहरात कधी नव्हे ते 2 वेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला. ही बाब नगरसेवकांनी पटवून दिली होती. त्यानंतर नगरपंचायत प्रशासन कामाला लागले असून त्यांनी तातडीने पोकलेनच्या साह्याने बेकायदेशीरपणे नदीपात्रात केलेला मातीचा भराव काढण्यास सुरुवात केली आहे. नगरपंचायतीने अशाच पद्धतीने सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे हाती घ्यावीत अशी अपेक्षा हेमंत बर्गे व प्रीतम बर्गे यांनी व्यक्त केली. काँग्रेस शरद पक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब, मी राष्ट्रवादी कोरेगाव नगरसेवक विरोधी पक्षनेता हेमंत बर्गे. आज कोरेगाव शहरामध्ये काल आम्ही नगरपंचायतमध्ये आमच्या वार्ड क्रमांक 11, वार्ड क्रमांक 10 या दोन्ही वार्डाचा जनआक्रोश मोर्चा नगरपंचायत आम्ही नेला होता. तर कोरेगाव शहरातल्या ग्रामस्थांच्या भरपूर व्यथा होत्या. त्या आमच्या प्रभागामधल्या त्या व्यथा मांडण्यासाठी नेल्या असताना आमच्या प्रभागातल्या लोकांनी इथं वस्तुस्थिती जरा मागच्या 8 दिवसापूर्वी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तर इथल्या लोकांनी बाबा प्रशासनानं इथं काय हालचाल केली नाही, काय बाबा आमच्या जीविताला हानी व्हायचे विषय होता पुढं. पण इथं प्रशासक म्हणून बाबा कुठं नगरपालिकेने इथं काही बाबा कामाची पाहणी न करता काही बाबा इथं नदीपात्र कधी शोभीकरण करण्याचं काम केलं नाही. आणि कालच्या आंदोलनामध्ये आमच्या इथल्या बाबा काय एक ठराविक महिलांनी बाबा व्यथा मांडल्या मुख्याधिकारी ते नगराध्यक्षापाशी की बाबा नदीपात्रामध्ये विष्णू मंदिराच्या पाठीमागं ते नदीपात्र मुजवलं गेलंय. तर तेव्हा ते नदीपात्र पाणी आमच्या प्रभागमध्ये आमच्या घरात घुसतंय. तर ते नदीपात्र खुलं करण्यात यावं. तर प्रशासनाला लगेच आज तुम्हाला म्हणतो कालच्या आमच्या आंदोलनानं प्रशासनाला लगेच जाग आली आणि बैल गेला आणि झोपा आला अशी परिस्थिती निर्माण झाली की लगेच आमच्या शब्दाला तुम्हाला म्हणतो प्रशासनानं आज सुट्टीच्या दिवशी सकाळ कामकाज इथं अति तातडीनं तुम्हाला म्हणतो चालू केलं. म्हणजे आमचं म्हणणं आहे की असंच कोरेगाव शहरामध्ये जिथं जिथं पूर परिस्थिती आहे, जिथं पाण्याचा प्रवाह कमी आहे, तिथं तुम्हाला म्हणतो ताबडतोब प्रशासनानं अशा पद्धतीनं मोहीम राबवली. तिळगंगा नदी किंवा लोंढरी शुभीकरण पटदिशी स्वच्छता मोहीम करावी एवढंच आम्ही सांगू इच्छितो. काल जी मासिक मीटिंग कोरेगाव नगरपंचायतीची झाली होती, मीटिंग होती, त्यामध्ये प्रभाग क्रमांक 11, 10, 17 याच्यामधले काय प्रश्न आम्ही नगरपंचायतीमध्ये घेऊन जायचं ठरवलं. लोकांचे गेले 3 वर्ष झाले प्रश्न सुटत नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नागरिकांचा जनआक्रोश त्या ठिकाणी नगराध्यक्ष व सीओच्या वर नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जे काय समस्या आहेत त्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर प्रशासनानं आमच्या काही मागण्या पूर्णत्वात करण्यात दिसत आहे. आज या ठिकाणी बघताय तर बाजारपेठेमध्ये जे विष्णूचं मंदिर आहे त्या ठिकाणी जो भराव आता आला होता त्याच्यामुळं पाणी जे काय नागरिकांच्या वस्तीत घुसलं होतं त्याचे बऱ्यापैकी काम चालू केलेलं आहे. म्हणजे एका दिवसात जर आम्ही त्या ठिकाणी गेलो लोकांचे तर त्यांनी प्रश्न सोडवायचे मान्यता घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आमचे जे 100 प्रश्न असतील ते बी लवकरात लवकर त्यांनी सोडवावे आणि जनतेला न्याय द्यायची भूमिका घ्यावी एवढंच मी प्रशासनाला सांगतो. हम सब एक है. हम सब एक है.